बाई किती मोठं संकट आलं तुझ्यावर, त्यावेळेला कोणाचं नाव घेऊ नको. नाव कोणाचं घे, त्याचं नाव घे. कोणाचं? जो परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर असा जो परात्पर ईश्वर परमेश्वर जो आहे, म्हणे कोण आहे? गोपाल कृष्ण आहे. त्याचं नाव येऊ द्यायचं, संकट येणार नाही. म्हणे असं माझ्यावर संकट आलं, मी सगळ्यांकडे दृष्टी टाकली, पण मला वाचवायला कोणी आलं नाही. कोण म्हणते असं? द्रौपदी म्हणते. म्हणे कोणतं संकट? त्यावेळेला द्रौपदीचा श्लोक आहे का? धोडकोजी महाराज पोहेकर सांगायचे बरं का. कोणाला सांगितलं त्यांनी? हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज नामपूरकर यांना सांगितला आणि ऐकला मी बरं का, अजून टाळक्यात ठेवला. तो पाहे पा द्रौपदी सती गुणवती, दुर्योधने गांजली, का ते नग्न म्हणून भग्न मतीने बुद्धी कुडी योजली. तेव्हा चित्र विचित्र देऊन चिरा, केली कशी मावरे, इच्छा मात्र धरी करी हरी, रंकास हिरावरे. काय सांगितलं? अगं बाई, मी माझ्या पाचीपतींना आवाहन केलं, बोलवलं, मला वाचवा. भीष्म, द्रोण, कर्ण कोणीच आले नाही, हे सगळे भामटे जगातले. पण माझी खात्री झाली आता कोणीच आपल्या जवळचे सुद्धा येत नाही. ज्या वेळेला सर्व जगाचे दरवाजे बंद होतात, त्यावेळेला जगाचा जो नाथ आहे, देवाचा दरवाजा खुला होतो म्हणे. आणि त्यावेळेला भगवान, त्यावेळेला तोरा झाली गरुडा ताकेले मागे, इतके जोरात आले, गरुडाला सुद्धा मागं टाकलं. त्या ईश्वराने माझी आबरू राखली. येतं का म्हणे लक्षात? तसं तुझ्यावर किती मोठं संकट येऊ दे, पण स्मरण कोणाचं कर? त्या ब्रह्मांड नायकाचं कर. म्हणे असा किती देव मोठा आहे? भागवत मधले कोई सांगतो किती मोठा आहे बरं का. अगोदर ज्ञानेश्वरीची सांगतो, ऐसा जो समर्थो तो मी जगाचा नाथो, जगात श्रेष्ठ सगळ्यात कोण आहे? म्हणे गोपाल कृष्ण आहे. भागवतकार म्हणतात किती श्रेष्ठ आहे. अनंत अवतार झाले जान, परिकृष्ण अवताराती ज्ञान घन, त्यांचे चरित्र अति पावन, भवबंधन छेदक. असा जो भगवान गोपाल कृष्ण आहे, त्याला बोलव, तुझं संकट बाजूला जाईल. तिने हात जोडले. कधी? अश्वत्थाम्याने तिच्या गर्भावर काय टाकलं माहिती का? ब्रह्मास्त्र टाकलं. पांडव कुळांचा नाश हो असं म्हटलं. त्यावेळेला गर्भावर त्या अस्त्राचा तडाखा बसला. त्यावेळेला तिने हात जोडले आणि गोपाल कृष्णाला आव्हान केलं. करंगळी एवढा देह धारण केला आणि गर्भाचं रक्षण झालं. जो गर्भ होता त्याचं नाव आहे परीक्षिती. परीक्षापूर्वक पाहत होता, मला कोणी वाचवलं म्हणून परीक्षिती नाव ठेवलं. अशा परीक्षिती तिच्या उदरी जन्माला आला. म्हणून माणसाने मरताना कोणाचंच आठवण करू नका, कोणाकडे कोणाचा तिरस्कार करू नका. मंडळी, तिरस्कार करणाऱ्या लोकांना मरणच चांगलं येत नाही. काय सांगू तुम्हाला, कधी तिरस्कार करू नका, कोणाचाच कोणाशी वैर धरू नका. कोणी धरला असेल तरी कृष्ण अर्पण करा, तिथं सोडून देते. म्हणून माणसाने काय करायचं? जर पकडलं तर काय होतं? म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, अरे ज्या ज्या लोकांनी वैर केलं, म्हणे कोण? रावण, दुर्योधन, शिशुपाल, वक्रदंत, ही जेवढी सावट मंडळी होती परमार्थामध्ये, ज्यांना परमार्थच आवडत नव्हता, यज्ञ आवडत नव्हता, अशा लोकांची काय फजिती झाली. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ऐशी दशा येईल पुढे. ऐशी म्हणजे कैशी, तर ती ऐशी दशा येईल, अशी फजिती होईल. ती फजिती न होऊ देणं हे कोणाचं काम आहे? ब्रह्मज्ञानी लोकांचं काम आहे. म्हणून आत्मज्ञानी लोकांचं काम आहे. आणि अशी आत्मज्ञानी मंडळी कोणाशीच वैर करत नाही. मरताना ते तुकोबरायांसारखं काय म्हणतात ते, माझ्या मुखामध्ये दुसरं येणार नाही. काय म्हटलं त्यांनी की मरताना सुद्धा मी राम राम म्हणता जावो माझा प्राण, हेची कृपा दान दे मज, देवाचंच भजन मी करेन. तुकोबरायांनी सगळं मागितलं, फक्त एवढंच मागितलं. काय मागितलं? राम राम म्हणता जावो माझा प्राण. सगळं पुढे केलं देवाने. विद्या केली, आयुष्य केलं, भविष्य केलं, मुक्ती केली, मोक्ष केला. अरे काय केलं नाही? वैकुंठ केला. तरी त्याने सांगितलं, देवा मला हे काहीच नको. नामदेव महाराज तर शेवट म्हणतात, अरे वैकुंठी जाऊनी काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप. काही माणसं म्हणतात, अरे सांडून या वैकुंठ, मुक्ती मागे तो करंटा. करंट म्हटलेलं आहे. त्यांनी देवच मागितला, दुसरं काहीच मागितलं नाही. तुम्हाला सांगतो, काहीच मागितलं नाही.
आईच पवित्र लागते तरच देव आवडेल, नाही तर आवडणार नाही. बाप पवित्र लागेल विजुता त्या, नाही तर देव आवडत नाही. बापच पवित्र पाहिजे, आई पवित्र पाहिजे, खान पवित्र पाहिजे, त्याच्याशिवाय देव आवडत नाही. आपल्याला मुखामध्ये देवाचं नाव यायला आपली आई पवित्र पाहिजे, आपला बाप पवित्र पाहिजे, त्याच्याशिवाय येऊ शकत नाही. मला एक सांगा, जीवनामध्ये उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ 3 प्रकारचं मरण आहे. मरण तर सगळ्यांना आहे. थोडंसं एक मरण सांगतो मी तुकोबरायांचं, जरा टाळक्यामध्ये ठेवा. तुकोबराय आईजवळ खेळत होते, असं लहान होते तुकोराम महाराज, असतील 8 वर्षाचे 7 वर्षाचे. खेळता खेळता बरणीला धक्का लागला, बरणी कलंडली, बरणीचं दूध सांडलं आणि आईने पाहिलं. आई म्हणते तिकडं मार, तोंड दाखवू नको मला तुझं. काय म्हटलं? तुझं तोंड सुद्धा दाखवू नको, नेगी तोंड. तुकाराम महाराज म्हणतात, आईला मी इतका वाईट आहे, त्याचं कारण आहे सांगतो मी तुम्हाला. आईला, कुठल्याही आईला, माझ्या सुद्धा आईला बरं का, शेण, साई आणि जावई या 3 गोष्टी जास्त आवडतात. दूध वाढेल ना ती विजुतात्या, ती फुकून फुकून साय मागेच कडेल, पडू देणार नाही. तिला साय जास्त आवडते. अजून पुढे सांगू का, तिला जावाई जास्त आवडतो. मला एक सांगा, जावाई उठल्याबरोबर शिव्या कोणाला देतो? पत्नीला देतो का सासूला? खरं सांगा तुम्ही. आता तुम्ही ऐकलेलं आहे ना, मग यांना विचारतो ना, शिव्या देणाऱ्यांना. तरी त्या चक्रम सासूला अक्कल नको का? पण ती काय करते विजुता त्या, नाकेचा मोती ठेवी गात. एका दगडावर तुकाराम महाराज नाराज, तितक्यात पोरं येतात, पोरांनी घास त्याच्या मुखामध्ये घास घातले आणि तुकाराम महाराजांची न्यारी झाली. अरे तुकोबा, घरी होत राहतं, वडील माणसं शिवे देतात, उठ चाल, 2 घास खायला घातले बरं का, न्यारी झाली तुकाराम महाराजांची. काय जोडदार असते. काही लोकांना खाण्यात आनंद आहे, मी काय बोलतो लक्ष ठेवा. काही लोकांना खाण्यात आनंद आहे आणि काही ऐसा विरळा विजुतात्यासारखा एखादा असतो, त्यांना खाऊ घालण्यात आनंद असतो, दुसऱ्याच्या मुखात घालण्याला त्यांना आनंद वाटतो. त्याला अप्पलपोट्या म्हणतात, ते आधी खातं. येतं का तुमच्या लक्षात? तसं तुकाराम महाराजांना खायला घातलं आणि तुकाराम महाराज पोरांनी खेळायला नेले. खेळताना करार ठरला. काय करार ठरला? ऐका कान उघडून. ज्याच्यावर डाव आला तो इथून खाली पुरून द्यायचा, जिवंत नाही ठेवायचा, तो मुंडगो वर ठेवायचं, तो मरू द्यायचा नाही. पण पोरांनी तुकाराम महाराजांवर डाव टाकला, लक्षच नव्हतं तिथे. तुकाराम महाराज पुरले पोरांनी. रात्र झाली, 4 वाजता धोधो पाऊस येतो आणि त्या पावसामध्ये महापूर आला इंद्रायणीला. गाळपट फुरकुसा करतो ना, पाण्यातला कचरा तो फेसकूट तिथून त्याच्यावरून असा रेलून निघून गेला. तुकाराम महाराज झाकले गेले, तुकाराम महाराज दाबले गेले, सगळे पोरं निघून गेले. गाई म्हशी पोहून घरी गेल्या. पण ज्यावेळेला गाई म्हशी आल्या, आई म्हणते त्याचा राग निघाला नसेल. दिवस मावळला, रात्र झाली, 8 वाजले, 9 वाजले, तरी तुकोबा नाही. म्हणून आई घाया पळली आणि तीच आई गल्ली गल्लीने पळते, तुकोबा तुकोबा म्हणते. एक सांगू महाराज, एका जनार्दनी माय आणि घरोघरा परती जाय. येतं का लक्षात? आई प्रत्येक घरापुढे गेली आणि काय म्हणते, माझा तुक्या पाहिला का? हे एका आईच्या कुशीत झोपलेला तुकाराम महाराजांचा जोडीदार आईच्या कुशीत झोपलेला, तोही लहानच होता. तो म्हणतो, आई तुक्या आम्ही 3 वाजताच पुरून दिला म्हणे, कसा घरी येईल म्हणे. त्याच्यावर डाव आला. आईने ऐकलं, आई बाहेर ओट्यावर येते. त्या आईला सांगितलं, तुकाराम महाराजांच्या आईला, पळत तुकोबा करता आई त्या आमराईमध्ये येते. आमराईमध्ये इतका पाल्यांचा खच होता तर कुठं तुकोबा पुरले, निशाणीने काहीच राहिलं नाही ठिकाणावर. शेवटी आई रडते बरं का, आणि रडते. काय म्हणते, धाव घाली आई आता पाहती सकाळी. आई रडते आणि आईचं रडणं मंडळी, आईला मुलगा आवडतो, पुत्राची वार्ता शुभाय की जीवी माता. मातेला पुत्र पाहिजे. कुठं तिने विचार केला आणि आवाज दिला मोठ्याने, तुकोबा तुकोबा म्हटल्यावर खालून आवाज आला, आई मी इथंच आहे, कोर. कोरलं तर तुकाराम महाराज खालून निघाले. ज्यावेळेला खालून निघाले, आई म्हणते, तुक्या मेला कसा नाही रे? त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, आई मेलो होतो मी म्हणे. मग 33 कोटी देव आले, गण गंधर्व यक्ष किन्नर सगळे आले म्हणे. काय केलं त्याने? सांगितले, सांगितले चिंता न करावी. तुकाराम महाराज आता तुम्ही
मरणार नाही, तुम्ही जिवंत झाले. येम सुद्धा आला होता. मरण माझे मरून गेली, मज केले अमर. माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला कृपा कटाक्षेने आळिले, आपल्या पदी बैसविले. आलं का लक्षात? सगळ्यांनी मला वरदान दिलं नाही, मला जिवंत ठेवलं. माझं मरण गेलं, हे एक मरण आहे. आणि तुमच्या आमच्यासारखं एक मरण आहे. कोणतं मरण आहे? ज्यावेळेला आता ते मरण समयचे अभंग पा टाळकरी मंडळी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो आमच्या घावा, आमचा राम राम घ्यावा. त्या अभंग पा. रज्जू सर्पाकार भाशिले जगदंबर, अशी अनेक अभंग आहेत. मी सगळी सांगत नाही, पण सगळी जनतेला तुकाराम महाराज म्हणतात चला ना माझ्याबरोबर. सगळे तयार झाले जायला, पण मात्र तो दिवस उजळल्यावर ते म्हणतात आम्ही येऊ, पण तुमची बोळवण करायला येऊ. जसं दिंडीला म्हणतात ना माणसं, आम्ही येऊ पण बोळवण करायला येऊ. आता येणार दिंडीला श्रीमंत माणूस दिंडीला जातो, गरीब नाही जात, दुबळं नाही जात. कोणती श्रीमंती? खिशे भरलेला नाही. जो मनाने श्रीमंत आहे तो जातो दिंडीला. आणि तो दिंडीमध्ये एकदा शिरला विजू तात्या, जो खाईल दिंडीचं वरण त्याला नाही मरण. काय सांगतो ते का दुबळ्याची दिंडी आहे का? नाही बरं. ज्याला देवसुद्धा आपल्यापुढे अशा खेळण्या फेकून देतो. कोणत्या खेळण्या? जशी आई पोरापुढे खेळण्या ठेवते बरं का. चक्रम जर असलं ना, ती चोखणी म्हणतो ना आपण, ती चोखत बसतं, आईला सोडून देतं. पण विद्वान मुलगा असला चोखणी फेकून देतो, खुळकुळा फेकतो, काय कवड्या फेकून देतो. तो म्हणतो हा मन कवड्यापणाने आई म्हणे, मग मला आईच पाहिजे, ही खेळण्या नको. तसा प्रपंचामध्ये चांगली पत्नी, चांगलं मुलं, चांगला प्रपंच हे खेळणे आहे बाबा. देव तुमच्यापुढे फेकतो. या खेळण्या फेकून जो दिंडीला निघतो, अरे तो चिवार करी पंढरीचा. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी. जशी सासरी असलेली मुलगी राहते सासरी, पण तिचं चित्त कुठं राहतं? माहेरी राहतं. तसं खरा परमार्थिक माणूस राहतो प्रपंचात, पण चित्त कुठं आहे? परमार्थात. प्रपंच आणि परमार्थ अरे नवरा सारखी आहे, पण वागण्यात बदल आहे. प्रपंच करताना सुख वाटतं, किती दुःख राहू द्या. परमार्थ करताना किती सुख राहू द्या, तिथं. म्हणून गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. जीवाला वाईट पचलं जातं, म्हणून ते आवडतं. फक्त एक आहे आपल्या हातात, चांगलं करा, वाईट करू नका. मरण चांगलंच येईल. देवाजवळ नाही मिळत मोक्षाचे गाठोडे, देवाजवळ नाही मिळत मंडळी. ज्या वेळेला रामप्रभू वनात निघाले, दशरथ राजाच्या लक्षात आलं की आपण चांगल्या मुलापासून दूर चाललो. दशरथ रडतो आणि आईला म्हणतो, म्हणजे रामाला म्हणतो, रामा नको जाऊ तू वनात, इथंच थांब, मला खोटं तुरुंगात टाकून दे, पण गादीवर तू बैस. रामाचे वाक्य ऐका. रामप्रभू म्हणतात, एका स्त्रीने मला विरोध केला, माझी लायकी संपली, मी ह्या गादीवर बसण्याच्या लायकीचा नाही. येतं ना लक्षात? आपल्याला सगळं गाव विरोध करतं, तरी फार्म भरल्याशिवाय राहतच नाही. किती येडपटपणा आहे हो. त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये एवढा फरक आहे. म्हणून रामप्रभू निघाले वनात. का निघाले हो? तरी ती सगळी मंडळी रडते बरं का, आई सुद्धा रडते, पण ते रडणं आपल्यासारखं मतलबी नव्हतं. ते रडणं फार गोल होतं. एक अभंग सांगू का मी तुम्हाला? राम माझा पाहिला का सांगा कोणी, राम माझा पाहिला का सांग कोणी. दशरथाने वचन दिदले कैला. ओ काय सांगितलं? वचन दिलं, वचनामध्ये फसला. पूर्वीचे लोक वचनबद्ध होते. आणि त्या कुळामध्ये, रामाच्या कुळामध्ये अशी मंडळी होती. रामाचं कुळ रामापासून मागेही पा आणि पुढेही पा, वचनाला कलंक लागू दिला नाही. येतं का तुमच्या लक्षात? कसा कलंक लागू दिला नाही? तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. हरिश्चंद्र राजा होता, स्वप्न पडलं, स्वप्नात राज्यदान देऊन टाकलं. वचन मोडलं का? असा हरिश्चंद्र होता. आज राजा होता, शिबी राजा होता, रघुराजा होता. अशी मंडळी वचनबद्ध मंडळी होती. कधीच वचनाला कळंक लागू दिला नाही. का लागू दिला नाही? त्यांना माहिती होतं आईशी दशा येईल पुढे, अशी फजिती पुढे, म्हणून त्यांनी कलंक नाही लागू दिला मंडळी. म्हणून अशा रघुराजाने ज्या वेळेला
त्या शरू नदीच्या काठावर पिंड तयार केली त्या वाळूमध्ये, आणि रोज पाणी टाकायचं, अर्ध द्यायचं, अर्ध कळतं ना, असं पाणी टाकायचं. त्यावेळेला पाणी टाकत असताना आता पाणी टाकणार, एक भटजी तिकून आवाज येतो, कोणीतरी वाचवा, माझ्या गाईला वाचवा, माझी गाय वाघाने त्याच्यावर झडप घातलेली, इथून 4 किलोमीटर अंतरावर डोंगरात गाय, आणि ती जागा दाखवली पाठीमागे. त्या रघुराजाने पाणी असंच मागे फेकलं, तिकडं वाघ जळून भस्म झाला. रघुराजा शांत झाला. हे पाहिलं रावणाने. आता चांगलं करणारा चांगला माणूस ज्यावेळेला चांगलं करतो त्यावेळेला मूर्खाला चपका निघतात. येतं का लक्षात? हे भजनी मंडळ आता सप्ताह करेल, हे गटारामोशवाले म्हणतात कधी आठवल का नाही आहे. येतं ना तुमच्या लक्षात? तसं रघुराजाने चांगलं केलं, पण हे पाहिलं रावणाने पाहिलं. रावण जवळ येतो, तो म्हणतो, राजा माझ्या घरी चालतो का? म्हणे काय आहे तुझ्या घरी? म्हणे काय नाही, फक्त पाय लावायला आहे. म्हणे पाय लावून काय करू? अरे माझंच वाटोळ, तुझं कसं काय चांगलं होईल? नाही म्हणे माझ्या घरी चला. काय आहे तुझं घर? कुठं आहे? म्हणे लंकेत. बैस खाली. खाली बसवला आणि बोटाने काडकीने अशा एक नकाशा काढला लंकेचा. नकाशा काढत असताना पूर्ण नकाशा केला आणि सांगितलं, हे बघ, इथं मंदोदरीचं घर आहे, इथं रावणाचं घर आहे, इथं इंद्रजीतचं घर आहे, हे बिभीषणचं सदन आहे. ही बाकी घरं होती आणि सदन बिभीषणाचं होतं. येतं ना तुमच्या लक्षात? हे बिभीषणाचं घर म्हटल्याबरोबर रावण पुढे सरकला आणि धक्का रघुराजाला लागला. धक्का लागल्यामुळे ती जागा नकाशाची काही पुसल्या हाताने. त्यावेळेला रघुराजा भडकला आणि सांगितलं, मूर्ख रावणा, तुझा धक्का लागला, अरे तरी लंका काही, म्हणजे तुझीच लंका बुडली म्हणे पाण्यात. म्हणे पळत जाऊन पाहायला गेला तर खरं तेवढा कोपरा पाण्यात बुडलेला होता. तो परत येतो. रघुराजाला सांगितलं, राजा चाल माझ्या घरी, फक्त 2 मिनिटं चाल. म्हणे काय आहे तुझ्या घरी? म्हणे काहीच नाही. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मूर्खाचा पाऊल सुद्धा आपल्या घरी नको का? नको नाही का? आणि आपण पण मूर्खाच्या घरी जाण्याच्या भानगडीत पडायचं नाही. मूर्खाचे कपडे घालू नका, मूर्खांची टोपी सुद्धा डोक्यात घालू नका. ऐकताय ना तुम्ही सगळे? काही बायांना आहे ती खोड, दुसऱ्या बाईची साडी नेसून घेणे गावाला जाणे. येतं का लक्ष? दुसऱ्याची टोपी घालू नका, दुसऱ्याचे पायतन सुद्धा पायात घालू नका. काही लोकांचं एकच सांगतो मी उदाहरण तुम्हाला कळण्याकरता. ज्या वेळेला परीक्षित राजाने जरासंधाचा टोप डोक्यात टाकला आणि बुद्धी भ्रष्ट झाली, लगेच तो काय म्हणतो, मेलेला सर्प उचलला आणि ऋषीच्या गळ्यात टाकला. त्या मुलाने पाहिला, त्या ऋषीच्या मुलाने, तोही ऋषीच होता, त्याने सांगितलं, माझ्या बापाच्या गळ्यात ज्याने सर्प टाकला 7 दिवसात त्याला मरण आलं पाहिजे. कळतं का तुम्हाला? म्हणून मूर्खाच्या घरी जाऊ नका. जुने लोक म्हणायचे, माझ्या घरी जर आलास ना माती सुद्धा खंदून फेकून दे. फुकट म्हणत होते का? ती येडपट नव्हते. अरे जुनी पिढी लई विद्वान होते परिस्थितीने गरीब, पण अतिशय समाधानी होते. अरे आपल्याला देवाने किती दिलं आहे का समाधानी? मला एकाने विचारलं, आता मी उतरलो त्या आपल्या गेटजवळ, बाबा सुखी माणूस पाहिला का? म्हटलं नाही पाहिला. हा कोण आहे? म्हटलं हा पाहिला होता. ओळखलं? नाव सांगा. म्हटलं नाही सांगणार. समाधानी मनुष्य श्रीमंत आहे. मग तो म्हणे सुखी ह्या जगात कोणीच नाही. मग ते ज्ञानेश्वरी पुसावं लागेल. जगी सर्व सुखी ऐसा कोण आहे? कोण आहे सुखी? मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकी जे कवनाचे श्रवणी. आहे का सुखी कोणी? म्हणे नाही, एक आहे सुखी. कोण? निर्लज्जम. ज्या निर्लज्ज माणसाला आई कळाली नाही, बाप कळाला नाही, तो सुखी होईल का? कळतं का मी काय बोलतो? आणि एक लक्षात ठेवा, जी स्त्री सासरी राहते पण मात्र आदिविषयन सासरवाडीत शिस्त, सासू सासरे सांभाळायचे काय नाही. मी काय बोलतो लक्ष आहे ना तुमचं? सासूचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलाच जावई बाजूला निघत नाही. तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही सांगू नका लागले. विजुता त्या माझ्याकडे काय पाहता? असे बरेच करंटे आहेत. अरे दिपाळीला सुद्धा माहेर म्हणजे सासरवाडीलाच जातात ते. बोला पुढे. चांगले माळखरी पाहिलेले मी. येडपटरांचं सोडून द्या, पण जे माळकरी ज्यांना 50 वर्ष झाले माळी घालून, 30 वर्ष झाली, असे लोक सासरवाडीवरून अरे ते पापड काय शेवाया काय सगळे घेऊन जातात. अरे सासरवाडीचं खाऊ नका, लवकर मराल बरं. खा, कष्टाने खा, बापाच्या हातून खा, आईच्या हातून खा. ज्याला लवकर म्हणजे मरायचं नाही,
ज्याला सुखाने जगायचं पत्नीच्या हाताने खा, आईच्या हाताने का आयुष्य वाढेल. तुम्हाला सांगतो, मी कालच सांगितलं, माझा बाप 103 वर्षाचा होता विजेतात्या, म्हणून मी आज एवढं ताट कालर करून बोलतो. बाप चांगला होता. आई 96 वर्षाची आहे, अजून जिवंत आहे. अजूनही मी कीर्तन करून 2 वाजता घरी गेलो, थाप मारली तर पहिलं दार आईच उघडते. बोला पुढे, आवाज सुद्धा द्यायचं काम नाही. आई चांगली पाहिजे, आणि आई चांगलं मिळायला पुण्यच लागतं विजेतात्या. का मी का सांगितल्या गोष्टी? अरे 80 दशा येईल पुढे, त्याच्या आधी सावध व्हा, सावध व्हा, वाईट गोष्टींचा त्याग करा. या म्हाताऱ्याने मला कोळी सांगितली, दिसायला पाकच आहे, पाहून घ्या डोळे भरून. त्याची 4 पोरं क्लासिकल भजन म्हणतात. कळतं का तुम्हाला? 4 पोरं क्लासिकल भजन म्हणतात, आणि त्यांच्या पत्नीच्या तोंडून शिवाजी महाराजांचा पाळणा मी ऐकला. मी पाहत राहिलो त्या आईकडे. येतं का तुमच्या लक्षात? आई चांगली पाहिजे. माणसाच्या कपड्यावर नका जा. त्याने रस्ता येत्यांना मला सांगितलं, ताराबाच्या मागे त्या बारीमध्ये होतो, महाराज गोवी लक्षात ठेवणार. म्हटलं सांगा, मी सांगतो ना. सर्व त्यागाचे त्यागिलेपण, उद्धवा तुझ सांगितली खूण, समूळ सांडोने अभिमान, हे मुख्य लक्षण संतांचे. अभिमान टाकून आईजवळ जा, अभिमान टाकून पत्नीजवळ जा, अभिमान टाकून बापाजवळ जा, अभिमान सोडून मंदिरात प्रवेश करा. का देव भेटणार नाही तुम्हाला? तुका म्हणे मन करारे निर्मळ, माणूस असा पाहिजे, स्त्री अशी पाहिजे, मधुरावाणी घोटी, तुका म्हणे व्हावो पोटी. अशी वाणी सुद्धा माणसाची साखरेपेक्षा गोड पाहिजे. मी आता बॉम्बेला कार्यक्रम होता माझा मागच्या आठवड्यात, पण तिकून येताना रेल्वेमध्ये मी ज्या बाकावर बसलो, समोर कोर्ट बसलेलो होतो. मी बोललोच नाही. मी अवतार पाहून ओळखला, हा माणूस कोण आहे. माणसाला ओळखता आलं पाहिजे. बरंच अंतर गेल्यावर ते बोलले माझ्याशी, मला ओळखलं का? नाही म्हटलं, मी ओळखलं नाही. पण तुम्हाला एक भाषा याच्यावर का एकाने मला प्रश्न विचारला. म्हटलं, माणूस मेला का मारला, माणूस गेला का पाठवला, ही भाषा कोणाची हो? म्हणतं ते म्हणे कोर्टाची. मग तुम्ही कोण आहे मला सांगायची काही गरज भासेल का? म्हटलं. बोलला नाही तो माणूस पुढे, आणि कोर्टच होतं. 2 तास मुलाखत झाली त्यांची. त्यांनी जे प्रश्न विचारले, माळकरी कसा होतो माणूस, आणि माळकरी कसे बिघडतात, का बिघडतात, तेही त्यांनी मला विचारलं. मी उत्तरं दिली. त्यावेळेला उतरताना त्याने मात्र नमस्कार केला. त्यावेळेला ते म्हणतात, महाराज मी तुम्हाला नाही वंदन केला. म्हणे मग तुमच्या संप्रदायाला, तुम्हाला ज्यांनी शिकवण दिली त्या तुमच्या गुरुजींना मी वंदन केलं. म्हणे कळतं का तुम्हाला मी काय बोलतो? तुम्हाला हे ज्ञान नाही कोठे, कुठे नाही द्या, नाही अनेकांच्या हाती. हे कोणाच्याही हातात दिलं नाही ज्ञान. सज्जनाच्या हातात आहे ते, कुलवान माणसाच्या हातात आहे, कुलवान स्त्रीच्या हातात आहे. ते ज्ञान कुठे नाही मिळत. आपण नुसतं म्हणतो ते ज्ञान पैगा बरवे. अरे कुठे ते ज्ञान? ते कोणतं? ज्याला ह्या सृष्टीची जगाची ओळख आहे, परीक्षा आहे, अशा लोकांची आहे. म्हणून ते ज्ञान ह्या संतांजवळ, संत चरित्र पहा, आपाप दिसतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझं ते मरण आहे, माझं हे मरण आहे. आणि तुकाराम महाराजांनी ते मरण सांगायला सुरुवात केली. मंडळी, त्यावेळेला गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. ज्यावेळेला येतो गरुड फडत कारे, नाभी नाभी म्हणे गोपाळा. ज्यावेळेला गरुडावर बसून माझा कैवारी आला. तुकाराम महाराज आवलीला म्हणतात, पत्नीला म्हणतात, आवले बसते का, चालते का माझ्या बरोबर? त्यावेळेला ती म्हणते, नाही, घरी व्याल्या गाई म्हशी, दुपते नाशिली उमी कशी. कळाला का तिला पती? कळाला नाही, कळाला. शेवटी तुका बैसले विमानी, संत पाहती लोचनी. तुकाराम महाराज गरुडावर बसले, आणि गरुड उठला आणि निघाला वाराणसीच्या दिशेने. काही येडपट मंडळी म्हणते तुकाराम महाराजांचा खून झाला. येडपट बरं का ते. ज्या देवाने गाय उठवली, ज्या देवाने द्रौपदीची लज्जा लागली, महाभारत घडवला, अर्जुन वाचवला, कळतं ना तुम्हाला? त्याने तुकाराम महाराजांची गंमत पाहिली असती. अरे त्या क्षणी वध केला असतात भगवंताने. असं नाही आहे. तुकाराम महाराजांचा खून नाही झाला. तुकाराम महाराजांना विमानात बसवलं आणि काशीला नेलं. 4 दिवस राहिले तिथं. कुठे? काशीला. आणि काय पत्र पाठवलं तिथून? वाराणसीपर्यंत गेलो सुखरूप, सांगावं निरोप सकळांशी. सगळ्यांना माझा निरोप सांगा. मी वाराणसी म्हणजे काशी, काशीपर्यंत आनंदात गेलो. आणि तिथं 4 दिवस राहिले. आणि मग तुकाराम महाराज तुका बैसले विमानी, विमानात बसतात, मग स्वर्गाला जातात. ऐका पुढे, सदैव वैकुंठाला गेले. पण विमानात बसून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे शेवटचा,
कोणता अभंग आहे? तुकी तुकला तुका विश्व भरून उरला लोका, हेच त्याचे अनुष्ठान नित्य करीतो हरी कीर्तन. हे त्यांचं अनुष्ठान होतं. म्हणून तुका विश्व भरून उरला असे तुकोबा सदैव वैकुंठाला गेले. आणि तुकोबारायांना अरे सगळे ते चरित्र तुम्हाला माहिती आहे. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे, असे तुकाराम महाराजांचे हे असं एक मरण आहे. म्हणून मरण हे संतांना कळालं, आम्हाला कळालंच नाही. जर कळालं असतं आपल्या घरामध्ये चोऱ्या झाल्या असत्या, उपाधी झाल्या असत्या. कळतं का हो मी काय बोलतो? कळतं ना तुम्हाला? ह्या महिला मंडळीकडे एक दृष्टी टाका बरं, दृष्टी टाका आणि विचारा त्यांना. पंजाबी ड्रेस आपल्या पोरींना, मुसलमानी ड्रेस आपल्या पोरींना, तुमचे ड्रेस कोणी नेले का हो हिंदूंचे? मग आपल्या खोपड्या गाण ठेवल्या का? आपल्या पोरी का पळणार नाही? त्याला हेच कारण आहे. त्याला जबाबदार तुम्ही आम्ही, त्याला जबाबदार आई आहे, त्याला जबाबदार आपला बाप आहे. आपले पोरं काय करतात दिसत नाही त्यांना? माझ्या बापाने तमाशा केला असताना मी तमासगीर झालो असतो, इथं आलोच नसतो. पिता यश शुचिर होतो, माता यश पतिव्रता. ज्याची आई पवित्र, अरे संतती पवित्र, तो वंश वृक्ष पवित्र. असं कधी झालं का बाजरी पेरली आणि तिथं कुळीत उतरले? असं वाटलं तुम्हाला कधी? असं कधीच नाही बाबा. म्हणून आपण देवावरी का रुसावे, ते आपल्या मनाशी पुसावे. आपल्या मनाला विचारा आपण काय करतो, कसं करतो. त्याच्या पुढे ऐका, अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला. प्रश्न कोणी विचारला? अर्जुनाने. कोणाला? देवाला. देव कोण आहे? नारायण आहे. आणि प्रश्न विचारणारा नर आणि नारायण अशी जोडी आहे. आणि त्या नारायणाने प्रश्न केला, देवा मला थोडा कालाचा महिमा सांगशील का? त्यावेळेला भगवंत हसले, का सांगणार नाही, सांगेन मी. त्यावेळेला अर्जुनाने विचारलं, देवा कोणता महिमा आहे कालाचा मला सांगा. भगवान म्हणतात, बाबा ऐक कान उघडून, मनुष्य मरतो, आज मेले उद्या मरती, मागे राहिले ते रडती. माणसं मरताना दिसतात, मग रडणारे चांगले आहेत का म्हणे? मला एक सांगा, ज्या स्त्रीने कधी पाणीच पाजलं नाही, जवळ कधी गेले नाही, घासभर अन्न दिले नाही, तिने मागून मोठं नाटक केलं रडण्याचं, जगाला पटतं का हो? जग लई हुशार आहे बरं. तुम्ही कशी सेवा केली आणि काय केलं या लोकांना सगळं माहिती असतं. म्हणून माणसाने आधी सावध व्हा. जिवंत आहे तोपर्यंत खायला घाला, घास टाकायचं काम ठेवू नका. मी काय बोलतो कळतं ना? घास टाकायचं काम ठेवू नका. आईवडिलांना आधी द्या, मागून कितीही नाटकं करा, किती रडा. मी त्या देवळाच्या बाजारात गेलो एकदा, तिथं एक स्त्री मला भेटली. म्हटलं, बाई तुझी सासू वारली तेव्हा मी आलो होतो दारावर, पण तू सगळ्यात जास्त रडत होती. म्हणे मग काय झालं बाबा? रडत होती पण मला एक उणीव भासली. म्हणे काय? तुझ्या डोळ्यातून आसूच दिसले नाही मला. विजुता त्या तिने असं गोड उत्तर दिलं. तिने बाबा जेवढे आसू होते तेवढे जिवंतपणे तिने पाडून टाकले, आडतच नाही तर पोरात कुठे येतील म्हणे. कळतं का तुम्हाला? अशा काही अवलादी सासवाबी आहे, तिच्या सगळ्या सुना नालायक आहे असं कुठंच नाही. अरे बाबा हो, पोरी मिळती नाही तरी आज बी काही सासू अजून सरळ नाही. काल मी एका मालेगाव तालुक्यात एका घरी सासू सुनेचं भांडण मोडायला गेलो होतो. माहिती आहे तुम्हाला? तिला म्हटलं, माय कोणीच भेटत नाही,